द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड पार्ट 21. मनानं एव्हरग्रीन रहा. तुमचं अंतर्मन हे कधी वृद्ध होत नाही. त्याला स्थळाकाळाचं बंधन नसतं. ते ईश्वराचा अंश आहे. तो अनादी आहे. आध्यात्मिक शक्तीवर वृद्धत्वाचा प्रभाव जाणवत नाही. धीर, दयाळूपणा, प्रामाणिकपणा, विनयशीलता, सद्भाव, शांती, सहज संवाद आणि बंधुत्वाची भावना ही गुणवैशिष्ट्ये नेहमीच चिरतरुण असतात. या गुणांना आत्मसात केल्यास तुम्ही मनानं सदैव चिरतरुण राहाल. विकृती किंवा ऱ्हास फक्त वाढत्या वयामुळे किंवा वयपरत्वे येणाऱ्या आजारांमुळे होत नाही. आपलं वय किती आहे यापेक्षा काळाच्या भीतीमुळे आपल्या शरीरावर व मनावर वाईट परिणाम होत असतात. खरं तर वाढत्या वयाची अनाठायी भीतीच अकाली वृद्धत्व आणते. माझ्या आयुष्यात मी अशा प्रसिद्ध स्त्री पुरुषांच्या जीवनचरित्रांचा अभ्यास केला आहे, ज्यांनी अधिक काळ नवनिर्मितीचं कार्य केलं आहे. काहींनी तर वृद्धावस्थेत असताना यश मिळवून आपलं श्रेष्ठत्व सिद्ध केलं आहे. मी अशा अनेक व्यक्तींना भेटलो आहे, ज्या खूप प्रसिद्ध नाहीत, पण त्यांच्या कार्यक्षेत्रापुरत्या त्या नामवंत आहेत. याच्यावरून हे लक्षात येतं की वाढतं वय हे मानसिक व शारीरिक शक्तींचं खच्चीकरण करत नाही व करूही शकत नाही. अनुभव संपन्न व्हा. मी लंडनमध्ये माझ्या एका जुन्या मित्राला बऱ्याच वर्षांनी भेटलो. त्याने नुकतंच 81व्या वर्षात पदार्पण केलं होतं. अनेकांसाठी ही आनंदाची पर्वणी असू शकते, पण तो मात्र उदास होता. मी जेव्हा त्याला पाहिलं तेव्हा मला मोठा धक्काच बसला. कोणतीही वैद्यकीय समस्या नसतानाही तो अतिशय अशक्त, दुर्बल दिसत होता. डॉक्टर मूर्ख आहेत, तो वैतागून मला म्हणाला. मला माहीत आहे की जगणं हाच मोठा आजार मला झाला आहे. मी त्याच्या अशा बोलण्यामागचं कारण विचारलं असता तो म्हणाला, मी सगळ्यांनाच नकोसा झालो आहे. माझी कोणालाच गरज नाहीये. तो ओरडला, आणि कशाला असावी? मी कोणाच्याच उपयोगाचा नाही. आपण जन्म घेतो, वाढतो, म्हातारे होऊन मरतो, हाच प्रत्येकाचा शेवट असतो. मला हे जाणवलं की त्यानं त्याच्या आजाराचं मूळ बरोबर ओळखलं आहे. आयुष्याकडं पाहण्याच्या त्याच्या नकारात्मक दृष्टिकोनामुळे तो जगण्यास वैतागला होता. आपला जगण्याला काही अर्थ नाही आणि आपण कुणाच्याही उपयोगाचे नाही, असा चुकीचा मानसिक दृष्टिकोन त्याच्या आजाराच्या मुळाशी होता. त्याला फक्त त्याचं म्हातारपण जाणवत होतं, बाकी काही नाही. खरं तर तो वैचारिक पातळीवर वयोवृद्ध झाला होता. त्यामुळे त्याला वास्तविकतेत जाणवणारी भीती त्याचं अंतर्मन साकार करत होतं. म्हातारपण म्हणजे सुज्ञपणाची पहाट. अनेक लोकांचा दृष्टिकोन हा दुःखी माणसांसारखा नकारात्मक असतो. म्हातारपण म्हणजे शेवट असं समजून ते म्हातारपणाला घाबरतात. याचाच अर्थ ते जगण्याला घाबरतात. वाढलेलं वय म्हणजे आयुष्यातील नुसती निघून गेलेली काही वर्षे नसून ती अनुभवांची, शहाणपणाची शिदोरी असते. शहाणपण म्हणजे अंतर्मनातील शक्तींची जाणीव, जी तुम्हाला परिपूर्ण, आनंदी व सुखी जीवन कसं जगावं याबाबत ज्ञान देते. वयाची 70 किंवा वय वर्ष 80 म्हणजे आयुष्याचा शेवट ही संकल्पना डोक्यातून काढून टाका. या उलट असं वय म्हणजे संपन्न, सक्रिय आणि नवनिर्मिती करणाऱ्या जीवनशैलीचा उदय असू शकतो. तुमच्या आयुष्यातील ही वर्ष तुम्हाला अधिक समृद्ध बनवू शकतात. यावर विश्वास ठेवून अशी अपेक्षा तुम्ही करा, म्हणजे अंतर्मन ते सत्यात उतरवेल. म्हातारपण दुःखद नाही. म्हातारपण हे दुःखद नाही. वृद्ध होणं ही एक बदलाची प्रक्रिया आहे. त्याचं स्वागत आनंदानं व उत्साहानं करा. माणसाच्या आयुष्यातील प्रत्येक टप्पा हा कधीच न संपणाऱ्या वाटेवरचं पुढचं पाऊल असतं. आपल्यातील आंतरिक शक्ती ही शारीरिक शक्तीच्या मर्यादेपलीकडची असते. आपल्याजवळ अशा अद्भुत संवेदना असतात, ज्या आपल्या शारीरिक पंचेंद्रियांच्या सीमा पार करतात. जीवन म्हणजे आध्यात्मिक व शाश्वत असतं. आपण कधीच वृद्ध नसतो, कारण जीवन म्हणजे ईश्वर, आणि ईश्वर कधीच वृद्ध होत नाही. तो चिरंजीव आहे. बायबल सांगतं की ईश्वरच जीवन आहे. जीवन हे सदैव नित्य, नूतन, अनंत, अविनाशी आहे. हे सगळ्यांबाबत सत्य आहे.
आयुष्याची परिभाषा. एका महिलेनं एकदा विजेचा शोध लावणाऱ्या थॉमस एडिसन यांना विचारलं, मिस्टर एडिसन, वीज म्हणजे काय? ते उत्तरले, मॅडम, वीज ही वीज आहे, तिचा वापर करा. आपण वीज हे नाव अशा एका शक्तीला दिलं आहे जी अद्याप आपल्याला पूर्णपणे कळलेली नाही. आपण विजेच्या सिद्धांताबाबत व वापराबाबत अजूनही शक्य तितकं शिकतो आहे. तिचा वापर आपण अनेक प्रकारे करत असतो. वैज्ञानिक परमाणूंना डोळ्यांनीही पाहू शकत नाही, तरीही ते त्याला एक वैज्ञानिक सत्य म्हणून स्वीकारतात, कारण ते एकमात्र विश्वसनीय निष्कर्ष असतात जे इतर प्रयोगात्मक पुराव्यांशी जुळत असतात. आपण जीवनाला पाहू शकत नाही, तरीही तिची अनुभूती घेतो. आपण जिवंत असून या सृष्टीतील चराचरातील सौंदर्य व त्यातील भव्यता याचा आस्वाद आपण घ्यायला आलेलो आहोत हे आपल्याला माहीत आहे. मन व आत्मा अजरामर आहेत. बायबल सांगतं की आणि हे जीवन अनंत आहे, कारण की त्यांनी तुम्हाला एकमात्र खरा ईश्वर म्हणून मानावं. जन्म, कुमारावस्था, तारुण्य, प्रौढपणा आणि वृद्धत्व या जीवनचक्रालाच कोणी जीवन म्हणत असेल तर तो खरोखरच दयेला पात्र ठरतो. अशा माणसांच्या आयुष्याचं कोणतंच ध्येय नसतं, जगण्याची कसलीच आशा नसते, त्यांच्या आयुष्याला काही अर्थच नसतो. अशा निष्फल विश्वासासोबत विफलता, साचलेपणा, दोषदृष्टी आणि आशाशून्यतेचे भाव येतात, ज्याच्यामुळं तुम्ही अनेक प्रकारच्या मानसिक विकृतीकडं वळता. जर तुम्ही पूर्वीसारखं वेगानं टेनिस खेळू शकत नसाल, तुमच्या मुलांप्रमाणे जोमानं पोहू शकत नसाल तर त्यात काय झालं? तुमच्या शारीरिक हालचाली मंदावल्या असतील. तुम्ही नेहमीपेक्षा सावकाश चालत असाल तर त्यात काय झालं? जीवन नेहमी नवी वस्त्र धारण करत असतं, ज्याला लोक मृत्यू म्हणतात. ती तर जीवनाच्या एका नव्या पैलूकडं सुरू होणारी यात्रा असते, हे लक्षात ठेवा. माझ्या व्याख्यानात मी सांगतो की वृद्धत्व हे आनंदपूर्वक स्वीकारा. या वयालाही एक अनोखं सौंदर्य व शहाणपण प्राप्त झालेलं असतं. समाधान, प्रेम, आनंद, सौंदर्य, सुख, शहाणपण, समजूतदारपणा या गुणवैशिष्ट्यांना कधीही वृद्धत्व किंवा मरण येत नाही. ती अजरामरच असतात. इमर्सन नावाचा एक कवी व एक तत्वचिंतक म्हणतो, आपण एखाद्या माणसाच्या वयाची वर्षे तेव्हाच मोजतो जेव्हा त्याच्याकडं मोजण्यासारखं काही उरलेलं नसतं. तुमचं चारित्र्य, तुमच्या मनाची गुणवत्ता, तुमची श्रद्धा आणि तुमचा विश्वास यांची कधीच झीज होत नसते. तुम्ही तितकेच तरुण असता जितके तुम्ही समजता. लंडनमधल्या कॅक्स्टन हॉलमधल्या व्याख्यानानंतर एक डॉक्टर सर्जन माझ्याशी बोलायला आले. मी 85 वर्षाचा आहे, त्यांनी मला सांगितलं. मी रोज सकाळी ऑपरेशन करतो, दुपारी रोग्यांना तपासतो आणि संध्याकाळी वैद्यकीय व इतर वैज्ञानिक जर्नलांसाठी लेख लिहितो. त्यांचा दृष्टिकोन असा होता की ते तितकेच उपयुक्त आहेत जितके ते स्वतःला समजत होते. ते तितकेच तरुण होते जितके तरुण त्यांचे विचार होते. ते मला म्हणाले, तुम्ही जे आता सांगितलं ते खरं आहे. व्यक्ती जितकी स्वतःला बलशाली समजते ती तितकीच बलशाली असते. जितकी ती स्वतःला मूल्यवान समजते ती तितकीच असते. या डॉक्टरांनी वाढत्या वयाला अडसर मानलं नाही. असं मानणं चुकीचं आहे हे त्यांना माहीत होतं. त्यांच्या बोलण्याचा शेवट असा होता, मी जरी उद्या मेलो तरीही मी नवीन पैलूत लोकांना मदत करत असेन. सर्जरीच्या उपकरणांनी नाही तर मानसिक व आध्यात्मिक सर्जरीद्वारे. तुमचे केस अमूल्य ठेवा. तुमचे पांढरे केस अमूल्य ठेवा. तुम्ही म्हातारे झाला आहात, तुमचं वय झालं आहे हे असं समजून तुम्ही आलेल्या संधीला नाकारू नका. अशा विचारांनी मानसिक जडत्व येऊन मृत्यू ओढावतो. तुमच्या बाह्य मनानं जर स्वीकारलं की आता तुम्ही कधी काही करू शकत नाही, तर तुमचं अंतर्मन तुमचा तो विश्वास खरा करून दाखवेल. काही लोक तिशीत म्हातारे होतात तर काही 80व्या वर्षी पण तरुण असतात. तुमचं मनच शिल्पकार, आर्किटेक्ट आणि डिझायनर असतं. नाटककार जॉर्ज बर्नार्ड शॉ हे वयाच्या 90व्या वर्षीही तितकेच सक्रिय होते. त्यांच्या मनाची कलात्मक गुणवत्ता कधीच सक्रिय कर्तव्याला कमी पडली नव्हती. वयाची 40शी पार केली म्हणून नवीन नोकरीत घेतलं नाही असं अनेकांनी मला सांगितलं. नोकरी देणाऱ्याच्या दृष्टिकोनात निष्ठुरता जाणवते. त्यांच्यात
करुणेचा व समजदारीचा अभाव आहे. काम मिळवण्यासाठी तुमचं वय 35च्या आतच असावं असा कोणताही नियम नाही. तसा नियम असलाच तर त्यामागील तार्किक कारण हे वरवर पाहता बरोबर असलं तरी ते मुळात चुकीचं आहे. जर नोकरी देणाऱ्यांनी क्षणभर विचार केला तर त्यांना उमजेल की नोकरी मागायला आलेल्या व्यक्तीचं वय जरी जास्त असलं तरी तिच्या अनुभवाचा फायदा ही नोकरी देणाऱ्याला होऊ शकतो. वाढतं वय हाच सर्वात मौल्यवान ठेवा. तुम्ही वाढत्या वयाबरोबर समंजसपणा, प्रेमळपणा, वक्तशीरपणा यांसारख्या गुणांनी ओतप्रोत भरलेले असता. वय परत्वे तुम्हाला आलेली समज, अनुभव आणि यांची किंमत कोणत्याही संस्थेसाठी, कंपनीसाठी अमूल्यच असेल, कारण इतक्या वर्षात तुम्ही अनेक नियमांचं पालन करून ते अंमलात आणलेले असता. तुमचं वाढतं वय हे शहाणपणाचं, कौशल्याचं आणि समजदारीचं प्रतीक आहे. तुमची भावनिक आणि आध्यात्मिक परिपक्वता ही कोणत्याही संस्थेसाठी लाभदायक ठरेल. 60च्या किंवा त्यापेक्षा जास्त वयांच्या लोकांना कधीच कमी लेखू नये. त्यांच्याकडं असलेल्या अनुभवांच्या आधारे आज ते वैयक्तिक समस्या हाताळण्यात, भविष्याच्या योजना करण्यात, निर्णय घेण्यात आणि इतरांना योग्य मार्गदर्शन करण्यात मोठी भूमिका बजावू शकतात. कारण त्यांचा एखाद्या गोष्टीकडं अगर घटनेकडं बघण्याचा दृष्टिकोन अर्थात आपल्यापेक्षा निराळा असू शकतो. तुमच्या वयाचा मान राखा. माझी एकदा हॉलिवूड चित्रपट लेखकाशी भेट झाली. त्यांना कधीकधी किशोरावस्थेतील मुलांकरिताही कथा लिहाव्या लागायच्या. त्यांना एका स्टुडिओत एक्झिक्युटिव्ह तरुणानं सांगितलं की त्यांचं लेखन किशोरावस्थेतील मुलांना भावत नाही. ते किशोरावस्थेतील मुलांचं भावविश्व जाणत नाहीत. हे ऐकून तो चित्रपट लेखक अतिशय दुखावला. खरं तर भावनिक आणि आध्यात्मिक प्रगल्भता नसतानाही ते फक्त तरुण आहेत म्हणून त्यांची वाहवा करणं चुकीचं आहे. तरुणपणात अनुभवांचा अभाव असतो, योग्य निर्णय घेण्याची क्षमता कमी असते, पण या सगळ्यांची उणीव वयपरत्वे भरून निघत असते. त्यामुळे आपल्या वाढत्या वयाचा मान राखा. यस, आय एम एव्हरग्रीन. मी अशा अनेक 60तील किंवा 60 ओलांडलेल्या लोकांना पाहतो जे विनाकारण आजही तरुण दिसण्याचा आटापिटा करत असतात. यासाठी ते नको तेवढा व्यायाम, नको तेवढा कॉस्मेटिकचा वापर करून आपला पैसा वाया घालवतात. अशामुळे कोणीही तरुण दिसत नाही. आपण तरुण दिसत आहोत असं स्वतःशीच ते वारंवार म्हणत असतात. अशा लोकांनी नेहमी लक्षात घ्यावे, माणूस जसा आतून असतो जसाच तो बाहेरून दिसतो. केवळ पोषक आहार घेऊन, नको तेवढा व्यायाम करून आणि नको त्या गोष्टींचा आधार घेऊन हे लोक स्वतःला तरुण ठेवू शकत नाहीत. त्यांना हे माहीत हवं की आपण आपल्या विचारांमुळेच तरुण अगर वृद्ध होत असतो. तुमच्या विचारांचा प्रभाव अंतर्मनावर होत असतो. तुम्ही मनानं तरुण राहाल तर मग तुमचं शारीरिक वय किती आहे ही गोष्ट महत्त्वाची ठरत नाही. म्हातारपणाची भीती. जॉब म्हणाला होता की मला ज्या गोष्टीची भीती वाटत होती तेच घडलं आहे. अनेक जण म्हातारपणाला घाबरतात. ते भविष्याबद्दल चिंतित असतात. आपण म्हातारे झालो या विचारानं आपल्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. तुम्ही रसहीन जीवन जगू लागता. तुमच्या मनात सतत नकारात्मक भावना निर्माण होतात. पण म्हातारपणाची भीती मनातून काढून टाकलीत तर तुम्ही मनानं नेहमीच तरुण राहता. तुम्ही सकारात्मकतेनं आयुष्याकडे पाहू लागता. तुम्हाला नवनव्या कल्पना सुचू लागतात. तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीत रस वाटू लागतो. तुम्ही अनेकांना योग्य मार्गदर्शन सल्ले देऊ शकता. 110 वर्षाचा तरुण. मी भारतातील मुंबई शहरात व्याख्यानासाठी गेलो होतो तेव्हा मी 110 वयोवर्ष असणाऱ्या तरुणाला भेटलो होतो. हो, ते वयानं जरी मोठे असले तरी मी त्यांना तरुणच म्हणेन, कारण तो अतिशय सुंदर दिसत होता. त्यांच्या डोळ्यात अनोखी चमक दिसत होती. त्यानं आनंदानं व समाधानानं वृद्धत्वाचा स्वीकार केला होता. निवृत्ती हे एक धाडस. मन कधीच निवृत्त होत नसतं. तुमचं मन पॅराशूटसारखं असतं. त्याचा योग्य तो वापर करणं गरजेचं असतं. नव्या कल्पना आत्मसात करण्यासाठी नेहमी तयार राहा. निवृत्त होणं म्हणजे सर्व काही संपलं अशी भावना काही जणांची असते. असा ग्रह करून घेणारे लवकरच मरणाला जवळ करतात. निवृत्ती हे एक नवं पर्व बनू शकतं. एक नवीन आव्हान असू शकतं. तुमच्या स्वप्नांच्या परिपूर्तीचा आरंभ असू शकतो.
निवृत्ती म्हणजे आता आपण काही करू शकत नाही, आता आपली गरज कुणाला नाही असा विचार करणं चुकीचं आहे. खरं तर तुम्ही निवृत्तीनंतर अशा काही गोष्टी प्राप्त करू शकता ज्या तुम्हाला आजपर्यंत जमल्या नाहीत. कारण वाढत्या वयाबरोबर तुमच्या अनुभवांच्या शिदोरीत वाढच होत असते. दर्जेदार काम करा. माझा शेजारी फ्रँक डब्ल्यू याला नोकरीवरून जबरदस्तीनं कमी करण्यात आलं होतं. त्यासाठी कंपनीने जरी नवीन नेमणुकीचं कारण दिलं असलं तरी त्याला हे माहीत होतं की तो आता 65 वर्षाचा झाला असल्यानं त्याला नोकरीतून कमी करण्यात आलं आहे. त्याच्या निवृत्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन निराळाच होता. तो म्हणाला की मी माझ्या आयुष्यात एक नवीन पाऊल पुढे टाकत आहे. मी आता या सर्व गोष्टी करू शकेन ज्या मला वेळेअभावी जमत नव्हत्या. फ्रँकचा दृष्टिकोन अतिशय अचूक होता. तो खऱ्या अर्थानं जीवन जगण्यावर लक्ष केंद्रित करत होता. त्यानं नंतर अनेक वर्ष हौसेनं फोटोग्राफी केली. एका कला संस्थेत रितसर फोटोग्राफीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर त्यानं अनेक प्रेक्षणीय स्थळांना भेटी देऊन तिथले फोटो काढले. तो आता एक चांगला व्याख्याता बनवून इतरांना मार्गदर्शन करत आहे. आजूबाजूला पाहिलं तर अनेक गोष्टीत तुम्हाला आवड निर्माण होईल. नवनवीन कल्पना रुजवा, आध्यात्मिक प्रगती करा, स्वतःच्या ज्ञानात अधिक भर घालून स्वतःला प्रगल्भ बनवा, मनानं सदैव चिरतरून राहा. नवनिर्माते बना, बंदिस्त राहू नका. वाढत्या वयामुळे कर्मचाऱ्यांच्यात भेदभाव होऊ नयेत म्हणून काही कायदे आहेत, पण अशा काही कायद्यांमुळे आपण इतरांचे विचार बदलू शकत नाही. एखादा 65 वर्षाचा माणूसही मानसिक, शारीरिक व भौतिकरित्या 30च्या तरुणापेक्षा निश्चितच वरचढ असू शकतो. आपलं वय झालं म्हणून समाज आपल्याला दूर लोटू शकत नाही. वाढत्या वयामुळे शारीरिक हालचाली संत होऊ लागतात, पण अंतर्मनाच्या प्रेरणेमुळे बाह्य मन अधिक सक्रिय, सावधान, तत्पर आणि चपळ बनत असतं. मन कधीच म्हातारं होत नसतं. जॉब म्हणतो की जर मी काही महिन्यांपूर्वी होतो तसाच आजही असतो तर किती बरं झालं असतं. त्या दिवसात ईश्वर माझं रक्षण करत होता. त्याच्या आशीर्वादरूपी हात माझ्या डोक्यावर होता. त्याच्या साथीनं मी अंधारातून वाटचाल करत होतो. जसा मी माझ्या तरुणपणी होतो तेव्हा ईश्वराचं रहस्य माझ्या प्रार्थना मंदिरावर विसावलं होतं. तारुण्याचं रहस्य. तुम्ही तारुण्यातील दिवसाचा पुन्हा नव्यानं अनुभव घेऊ शकता. त्यासाठी तुमच्या अंतर्मनातील ऊर्जेला साथ घाला. तुमच्यात होत असलेल्या त्या ऊर्जेचा संपूर्ण संचार अनुभवा. तुम्ही आध्यात्मिकतेनं भारावले गेले आहात. तुम्ही तरुण, उत्साही व अधिक शक्तिशाली झाला आहात. याचा अनुभव तेव्हाच घेऊ शकाल जेव्हा तुम्ही बाह्यमनानं व अंतर्मनानं आनंदी व समाधानी असाल. तुमच्या डोळ्यांना प्रकाशमान करणारी ती ज्योत दैवी ज्ञानाची आहे. तुम्हाला जे जे जाणून घ्यायचं आहे ते सर्व ती ज्ञानज्योत तुम्हाला दाखवते. तुमच्यातील सच्चेपणा हा तिच्यामुळेच अधोरेखित होत असतो. तुम्ही तुमच्या अंतर्मनाच्या मार्गदर्शनानुसार वाटचाल करत असता, कारण प्रकाशाचा एक किरणही अंधार दूर करू शकतो हे तुम्ही जाणता. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. मी म्हातारा झालोय असं म्हणण्याऐवजी मी वय परत्वे अधिक प्रगल्भतेकडे वाटचाल करत आहे असं म्हणा. म्हातारपण म्हणजे उतरती कळा, आजारपण, निरुपयोग असं सांगणाऱ्या सर्व माध्यमांकडे दुर्लक्ष करा, कारण ते खोटं आहे. अशा बाबींचा परिणाम तुमच्यावर होऊ देऊ नका. मृत्यूचं भय न बाळगता जीवनाचं स्वागत करा. स्वतःला एक आनंदी, तेजस्वी, यशस्वी, संतुलित आणि शक्तिशाली रूपातच नेहमी पहा. निवृत्तीनंतरचं आयुष्य अगदी एखाद्या तरुणाप्रमाणे जगा. तुम्ही मनानं कधी म्हातारे होत नाही. हृदय शस्त्रक्रियेचे आद्य जनक डॉक्टर मायकल डिबेकी यांनी 1938 रक्तासाठी पहिला रोलर पंप बनवला. या पंपाचा वापर हृदयाच्या बायपास सर्जरीसाठी केला जातो. डॉक्टर डिबकेंनी वयाच्या 90व्या वर्षी या नवीन संशोधनावर वैद्यकीय चाचणी घेतली. त्यांचं हे संशोधन म्हणजे एक छोटा पंप होता जो तीव्र हृदयविकार असलेल्या रोगांच्या छातीत बसवला जातो. तरीही ते स्वतः त्या संशोधनाबाबत तितकेसे समाधानी नव्हते. डॉक्टर डिबेकी हे शस्त्रक्रिया करताना नेहमी उत्साही असायचे. त्यांच्या सहकर्मचाऱ्यानं सांगितलं, त्यांनी जे संशोधन केलं ते इतरांना जन्मोजन्मी करणं शक्य झालं नसतं. डॉक्टर डिबेकी म्हणतात, जोपर्यंत तुमच्यासमोर नवनवीन आव्हानं येत आहेत
जोपर्यंत तुम्ही आव्हानांचा शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम होऊन मुकाबला करत आहात तोपर्यंत तुम्ही चिरतरुण राहता. 99व्या वर्षी क्रियाशील मन. माझ्या वडिलांनी वयाच्या 65व्या वर्षी फ्रेंच भाषा शिकली. 17व्या वर्षी ते त्या भाषेतील पंडित बनले. 60व्या वर्षानंतर त्यांनी गॅलिक शिकायला सुरुवात केली आणि ते त्या विषयाचे ख्यातनामक शिक्षक बनले. ते 99 वर्षाचे असताना त्यांचं निधन झालं. तोपर्यंत ते माझ्या बहिणीला उच्च शिक्षणात मदत करत होते. वयाच्या 99व्या वर्षीही त्यांची बुद्धिमत्ता अतिशय तल्लख होती. खरं तर त्यांच्या तर्कशक्तीत वाढत्या वयाबरोबर भरच पडत होती. खरंच वृद्धत्व हे मानण्यावर अवलंबून असतं. ज्येष्ठांचा मान ठेवा. रोमन देशभक्त मार्क्स पोर्सियस केटो यांनी वयाच्या 80व्या वर्षी ग्रीक भाषा शिकली. महान जर्मन अमेरिकन संगीतकार मॅडम अर्नेस्टाईन शुमॅन हेइंक या आजी बनल्यानंतर संगीत क्षेत्रात सफलतेच्या उत्तुंग शिखरावर पोहोचल्या. महान ग्रीक तत्वचिंतक सॉक्रेटिस संगीत वाद्य वाजायला शिकवले तेव्हा ते 80 वर्षाचे होते. मायकल एंजेलो या महान चित्रकाराच्या उत्तम कलाकृती त्याच्या वयाच्या 80 वर्षानंतरच्या आहेत. सिनिडसनी काव्यासाठी पारितोषिक मिळवलं तेव्हा ते 80 वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते. याच वयात जोहान वॉन गटेने यांची अजरामर कलाकृती फॉस्ट पूर्ण केली. लिओपॉल्ड वॉन रॅकेन यांचं पुस्तक जगाचा इतिहास लिहायला सुरुवात केली व वयाच्या 92व्या वर्षी लेखन पूर्ण केलं. अल्फ्रेड म्हणजे प्रख्यात कवी लॉर्ड टेनिसनं त्यांचं उत्कृष्ट कविता क्रॉसिंग द बार वयाच्या 83व्या वर्षी लिहिली. वयाच्या 85व्या वर्षीसुद्धा इसाक न्यूटन कठोर मेहनत करायचे. जॉन वेस्ली 88 वर्षाचे होईपर्यंत मेथॉडिझमवर उपदेश, मार्गदर्शन व निर्देशन द्यायचे. आपण ज्येष्ठांना उच्च स्थान देऊन त्यांचा योग्य तो मान सन्मान केला पाहिजे. त्यांना स्वर्गातील प्राजक्त पुष्प धरणीवर आणण्याची प्रत्येक संधी द्यायला हवी. तुम्ही निवृत्ती घेतली असेल तर तुमच्या आवडत्या क्षेत्रात काम करायला लागा. तुमच्या अंतर्मनाची शक्ती जाणा. नवनवीन गोष्टी अभ्यासा. पुढील प्रमाणे प्रार्थना करा. हे ईश्वरा, जसा मृग धापा टाकत पाण्याच्या झऱ्याकडे झेप घेतो तशी माझ्या आत्म्यानं तुझ्याकडे झेप घ्यावी. वृद्धत्वाची फळं. त्यांची त्वचा लहान बाळांपेक्षा मऊसूर असेल तो पुन्हा तारुण्याच्या दिवसांची अनुभूती घेऊ शकेल. वृद्धत्व म्हणजे ईश्वराचं सखोल चिंतन मनन करणं होय. तुम्ही एका अनंत यात्रेतील प्रवासी आहात याची जाणीव ठेवा. ही जाणीव तुम्हाला झाली म्हणजे त्या भजनिकाप्रमाणे तुम्हीही म्हणाल, त्यांना वृद्धपणात आणखीन फळं येतील. ते धष्टपुष्ट आणि सुदृढ असतील. पण आत्म्याची फळं म्हणजेच प्रेम, आनंद, शांती, सहनशीलता, मृदुता, चांगुलपणा, विनम्रता, सहिष्णुता ही आहेत. त्यांच्या विरोधात कोणताच कायदा नाही. तुम्ही एका अशा अमर्याद जीवनाचे पाल्य आहात ज्याला अंत नाही आणि तुम्ही शाश्वततेचे अनंताचे वारस आहात. हे लक्षात ठेवा. सहनशीलता, दयाळूपणा, प्रेम, आनंद, सुख, शहाणपण आणि समंजसपणा हे असे गुण आहेत ज्यांना वृद्धत्व कधीच येत नाही. ते आत्मसात करा. तुमच्या वागण्यातून ते जाणवू द्यात. नेहमीच मनानं तरुण राहा. 2. काळाच्या परिणामाच्या भीतीमुळे अकाली वृद्धत्व येऊ शकते. 3. वाढतं वय म्हणजे आयुष्यातील कमी झालेले दिवस नव्हे तर दिवसागणिक वाढत जाणारे शहाणपण व अनुभव होय. 4. वय वर्ष 65 ते 95 हा तुमच्या आयुष्यातील नवनिर्मितीचा काळ असतो. 5. वाढत्या वयाचं स्वागत करा. वाढतं वय म्हणजे कधी न संपणाऱ्या जीवनपथावर अधिक उंचीवर जाणं. 6. ईश्वर म्हणजे जीवन. आता ते तुमचं जीवन आहे. जीवन हे अनंत, अनादि आणि स्वतःला नित्य नूतन करणारं असतं. हेच मानवाच्या बाबतीत सत्य आहे. 7. मन हे अदृश्य स्वरूपात असते. तुम्हाला एक मन आहे हे तुम्हाला माहीत आहे. तुम्ही वृत्तीला पाहू शकत नाही, पण तुम्हाला खेळाची वृत्ती, कलाकाराची वृत्ती, संगीतकाराची वृत्ती, वक्त्यांची वृत्ती खरी असल्याचं माहीत असतं. तसंच तुमच्या मनात असलेली भल्याची वृत्ती, सत्याची वृत्ती आणि सौंदर्याची वृत्ती या देखील खऱ्या आहेत. तुम्ही जीवन पाहू शकत नाही, पण तुम्हाला कळतं की तुम्ही जिवंत आहात.
8. वृद्धत्व म्हणजे ईश्वरांचं सखोल दृष्टीनं केलेलं चिंतन मनन असतं. तारुण्यातील आनंदापेक्षाही वृद्धत्वातील आनंद महान असतो. तुमचं मन आध्यात्मिक व मानसिक कार्यात मग्न असतं. तुम्हाला ईश्वराशी एकरूप होण्याची संधी मिळावी म्हणून म्हातारपणी तुमच्या शरीराच्या हालचाली मंदावतात. आपण कोणत्याही व्यक्तीचं वय तोपर्यंत मोजत नाही जोपर्यंत त्याच्याजवळ मोजण्यासारखं काहीच उरत नाही. तुमची श्रद्धा आणि विश्वास कधीच नष्ट होत नाही. 10. तुम्ही जसा विचार करता तसं तुम्ही असता. तुम्ही तितकेच शक्तिशाली असता जितके तुम्ही स्वतःला मानता. तुम्ही तितकेच उपयुक्त असता जितके उपयुक्त तुम्ही स्वतःला वाटता. 11. तुमचे पांढरे केस म्हणजे अमूल्य ठेवा आहे. तुम्ही वयपरत्वे आलेल्या अनुभवातून तो सुज्ञपणा, ज्या क्षमता व जी प्रतिभा मिळवलेली असते ती विकत असता. 12. फक्त पोषक आहार, व्यायाम, महागडी औषधं तुम्हाला तरुण ठेवत नाहीत. आपण जसा विचार करतो तसेच असतो. 13. म्हातारपणाच्या भीतीनं शारीरिक व मानसिक खच्चीकरण होत असतं. मला त्या गोष्टींची खूप भीती वाटत होती. तीच माझ्याबाबत घडली असा विचार टाळा. 14. जेव्हा तुम्ही स्वप्न पाहणं थांबवता, जेव्हा तुम्ही जीवनातून तुमचा रस उडून जातो तेव्हा तुम्ही वृद्ध होता. जर तुम्ही चिडचिडे, हेकट, लहरी, हट्टीखोर, क्षुल्लक कारणावरून चिडणारे असाल तर तुम्ही वृद्ध आहात. तुमच्या मनात ईश्वरी सत्य व्यापून राहू द्या. 15. तुम्ही अनंत जीवनाकडचं सातत्यानं न पाहता पुढं पाहत राहा. 16. तुमची निवृत्ती एक अपूर्व संधी माना, जिचा पुरेपूर वापर करा. नवनवीन गोष्टींचा अभ्यास करा. नवीन आवड विकसित करा. आयुष्य आनंदानं, समाधानानं कसं जगता येईल याकडे लक्ष केंद्रित करा. 17. नवनिर्मिते बना. समाजाचे कैदी नको. तुमच्या गुणांना व प्रतिभेला अतिविनम्रतेच्या बुरख्याआड दडवू नका. प्रेम, आनंद, आंतरिक शक्ती आणि हास्य हेच चिरतारुण्याचं रहस्य आहे. ईश्वर म्हणजे आनंदाची परिसीमा आहे. ईश्वराजवळ अंधकाराचा लवलेशही नसतो. कित्येक महान कलाकार, वैज्ञानिक, लेखक व इतर अनेकांनी त्यांची महानता वयाच्या 80 वर्षानंतर सिद्ध केली आहे. त्यामुळे तुम्ही जरी ज्येष्ठ असलात तरी तुमची इतरांना आज गरज आहे हे लक्षात ठेवा. प्रेम, आनंद, शांती, सहनशीलता, मृदुता, चांगुलपणा, विनम्रता, सहिष्णुता ही वृद्धत्वाची फळे आहेत. तुम्ही अमर्याद जीवनाचे पाल्य आहात आणि शाश्वततेचे वारस आहात. तुम्ही अद्भुत आहात. धन्यवाद. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंटद्वारे नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.